झी 24 तास एक पाऊल पुढे। कांद्याच्या प्रश्नावर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छगन भुजबळांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काल दुपारपासून बॅरिकेड्सने सगळे मार्ग सील करण्यात आले। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा आज इशारा दिलेला आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आज आंदोलनकर्ते येणार होते। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये इथे पोलीस व्हॅन्स उभ्या करण्यात आलेल्या आहेत। जे काही आंदोलनकर्ते असतील त्यांची धरपकड करण्यासाठी या पोलीस व्हॅन्स उभ्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर भुजबळ फार्म पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाकडे जाणारे जे काही मार्ग असतील त्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या बाजूला शेकडोच्या संख्येने 30 पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पाठोपाठ दोरची सुरक्षा व्यवस्था भुजबळ फार्म या पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती तैनात करण्यात आलेली आहे। बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। पोलीस शिपाईपासून पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा सर्वच प्रकारचे बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्री सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। काल दिवसभर इथे बॅरिकेड्स लावले होते आणि त्यानंतर आज सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र अद्यापही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले नाहीयेत। त्यामुळे ते कधी येतील याचीच प्रतीक्षा या पोलीस कर्मचाऱ्यांना आहे। जोपर्यंत आंदोलनकर्ते येत नाही तोपर्यंत हे पोलीस कर्मचारी असेच या ठिकाणी तिष्ठीत बसणार असंच चित्र सध्या तरी दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।